एसटी प्रवासी वाहतूक खोळंबली, अनेक बसेस निवडणूक ड्युटीवर। लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरू असून लोकसभा निवडणूक आयोगाच्या वतीने आज दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी मतदानाचा दुसरा टप्पा पार पडित आहे। याकरिता कार्यरत कर्मचारी अधिकारी मतदारसंघात विविध मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बुक करण्यात आल्याने दैनंदिन प्रवाशांची तारांबळ होत आहे। तरी दुसऱ्या टप्प्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या विविध आगारातून निवडणूक ड्युटीसाठी बसेसची बुकिंग करण्यात आल्याने नियमित असलेल्या खाजगी प्रवासी वाहतुकीला चांगलाच फटका बसला आहे। निवडणूक कार्यक्रमाकरिता बसेस बुकिंग केल्यामुळे त्याचा प्रभाव लांब पल्ल्याच्या प्रवाशाकरिता असलेल्या बसेससुद्धा आज बंद करण्यात आल्या असून ग्रामीण भागातील मुक्कामी बसेससुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांना खाजगी प्रवासी वाहतुकीने आपले कामे निपटून घ्यावे लागत आहे। शेगाव आगारातून निवडणूक ड्युटीकरिता एकूण 20 बसेस या पाठवण्यात आल्याने दैनंदिन व लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा रद्द करण्यात आल्याची माहिती आगार डेपोतून देण्यात आली आहे। नेहमीच शेगावच्या बसस्थानकात असलेली गर्दी ही कालपासून येथे शुकशुकाट पाहावयास मिळून येत आहे। तर महिलांना मिळत असलेल्या सन्मान योजनेमुळे आर्थिक बचत व्हावी याकरिता अनेक महिला तटकळत येथे वाट पाहत थांबल्या आहेत। तर वयोवृद्ध सुद्धा मोफत बस सुविधा असल्याने येथे गर्दी करून असले तरी या बसेस बंद या बसेस निवडणूक ड्युटीवर दिल्यामुळे दैनंदिन फेऱ्या सुद्धा थांबल्याने प्रवाशांना नाहक त्रास होत आहे। विश्वसनीय असलेल्या एसटी बसेसला हा अडचण निर्माण झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे। तरी निवडणूक कार्यक्रम आटोपल्यानंतर ही बसेसची सुविधा नियमित होईल असे आग्र्यातील अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। जनसमूह न्यूज